बघू शकतो आता किरण सामंत हे या दृश्यांमध्ये दिसतंय। आज सकाळपासून किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत अशा प्रकारची बातमी समोर येत होती। मात्र आता किरण सामंत हे साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहे। मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। तर आपण बघतोय उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिलेली होती आणि ते लांजामध्ये आहेत। त्या ठिकाणी ग्रामीण भागात काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे किरण सामंत यांचा फोन लागत नाही असं उदय सामंत यांनी सांगितलं होतं। मात्र आता किरण सामंत हे साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील पाहू शकतोय। तर सकाळपासून नॉट रिचेबल असलेले किरण सामंत हे आता रिचेबल झालेले आहेत आणि किरण सामंत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। नाराज सामंत हे मतदानाला पोहोचले आहेत। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून किरण सामंत हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। अनेक वेळेस त्यांनी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांची भेट सुद्धा घेतलेली होती। मात्र अखेर उमेदवारी ही भाजपकडून नारायण राणे यांना जाहीर झाली। त्यामुळे किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती। मात्र नाराज असलेले हे किरण सामंत आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। सकाळपासूनच किरण सामंत हे नॉट रिचेबल होते, मात्र आता ते रिचेबल आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर देखील पोहोचलेले आहेत। ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय आणि ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। किरण सामंत नेमके कुठे आहेत या संदर्भात उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली होती आणि यावेळेस उदय सामंत यांनी ते ग्रामीण भागात असल्या कारणाने त्यांचा फोन लागत नसल्याचं उत्तर हे दिलेलं होतं। मात्र आता साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात किरण सामंत हे कैद झाले आहेत आणि त्यानंतर त्यांनी विक्ट्रीचं साईन केलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावला असल्याचं माध्यमांना दाखवलेलं आहे। तर आपला मतदानाचा हक्क बजावून आता किरण सामंत मतदान केंद्रातून बाहेर निघालेले आहेत। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। थांबा थांबा दोन नंबर कमल थांबा 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 लागणार आहे, कारण की टेक्निकली प्रॉब्लेम सांगितला गेला होता। मोबाईल इश्यू झाला होता, त्यामुळे ते संपर्कामध्ये नव्हते, कुणाही संपर्क साधता येत नव्हता असं त्यांच्या पत्नीनं सांगितलं होतं। आणि मला वाटतं जवळपास 14 ते 60 मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अशी आपण त्यांना एक विनंती अशी करणार आहोत की त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलावं असं। तर आपण बघतोय नॉट रिचेबल असलेले किरण सामंत अखेर समोर आलेले। तुम्ही कुठे आहात अशी एक रात्री 12 वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये काम करत होतो। सकाळी 7 वाजता मी बरोबर घरातून बाहेर पडलो। त्याच्यानंतर माझ्या सिम कार्डला तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे माझं सिम कार्ड बंद होतं, त्याच्यामुळे हा माझा फोन बंद होता। त्या ड्रायव्हरचा फोन चालू होता, माझ्या बॉडीगार्डचा फोन चालू होता, माझ्यासोबत असलेल्या माणसाचा फोन चालू होता। मी माझ्या बायकोला माझ्या पत्नीला पण फोन करून सांगितलं होतं की मी 4:30 वाजेपर्यंत घरी पोहोचतो, मग त्यानंतर मतदान करायचं। हा तुम्ही गेलेला भाऊ आहे। पण सर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आणि संभ्रम निर्माण होतो। नाही 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 ऐकून घ्या, कार्यकर्ते पण माझ्या संपर्कात होते, कार्यकर्ते माझ्या ड्रायव्हरच्या संपर्कात होते, कार्यकर्ते माझ्या बॉडीगार्डच्या संपर्कात होते, सगळेजण संपर्कात होते। हा संभ्रम हा बातम्यांनी केलेला न्यूजने केलेला संपर्क आहे। अंतिम टप्प्यामध्ये मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदान केलेलं आहे, काय सांगा? सगळं काम माझी मला जी दिलेली जबाबदारी होती किंवा मला मी स्वीकारलेली जबाबदारी होती ती पूर्ण केल्यानंतर मी माझं मतदान करण्याकरता इथे पोहोचलो। सकाळपासून उलटसुलट चर्चा होत होत्या, काय नेमकं चाललेल्या चर्चेला कसा पूर्ण विराम द्याल? चर्चा ह्या होत राहते, माझं देण्याचं काहीच नाही। चर्चांबद्दल माझा काही संबंध नाही। मी तुम्हाला सांगितलं माझ्या मोबाईल सिम कार्डमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा फोन सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडल्यापासून फोन बंद होता, पण माझ्या ड्रायव्हर असेल, माझे बॉडीगार्ड असेल, माझ्यासोबत असणारे लोक असतील, त्यांचे सर्वांचे फोन चालू होते। त्यांच्याशी तुम्ही फोनवर संपर्क करायचा होता, त्यापैकी तुम्ही कोणी केला का फोनवर संपर्क यांच्याकडे? हॅलो। तर आपण बघतोय नॉट रिचेबल असलेले किरण सामंत अखेर समोर आलेले आहेत। त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। काही तांत्रिक कारणामुळे माझं सिम कार्ड बंद होतं असं त्यांनी सांगितलंय।